दादा, आम्हाला सर्वात आधी तुमचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. मी फर्स्ट टू 10 पर्यंत 5 शाळा त्या ठिकाणी स्कूल त्या ठिकाणी बदलवल्या आहेत. म्हणजे तुमचं लहानपण वैयक्तिक म्हणजे मातीशी नाळ जुळलेलं हो होतं, हो थोडक्यात जुळलेलं सांगायला होतं. हो गेलं हो. तर. मी पीएचडीची माझं एंट्रन्स निघाली, पेट आपण ज्याला म्हणतो. नगरसेवक असताना तुम्ही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक झालात आणि आता आमदारकीला अपक्ष लढत आहेत. असं वाटत नाही का की तुम्ही पक्षाच्या विरोधात जाताय? नगरसेवक असताना मी भाजपच्या तिकिटावरतीच निवडणूक लढलो व जिंकलो सुद्धा. तर नगरसेवक असताना असं कुठलं काम तुम्ही केलंय की ते तुमच्या मनाला भावलं? आणि एक काम म्हणजे मी खूप मनावर घेऊन आणि फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी म्हणजे मला पण वाटायचं की ते अशक्य काम आहे. दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी आणि त्यामुळे होणारा ब्रेन ट्रेन आणि शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रमाणाबद्दल तुम्ही काय कराल? नक्कीच हा तुम्ही बघाल तर हा प्रॉब्लेम पूर्ण महाराष्ट्रभर सध्या आपल्याला बघायला मिळतो, बेरोजगारीचा. दादा, तुमच्यावर परिवार वादाचा आरोप होतो, याबद्दल काय सांगाल? आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांवर परिवार वादाचा आरोप होतो. दादा, तुम्ही शिक्षित आहात, चांगला जॉब करू शकत होता. आजकालची राजकारणाची घसरती पातळी पाहून असं वाटत नाही का की उगाच राजकारणात आलो? आपण बघत असाल की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वेगळी. महाराष्ट्राचं राजकारण हे देशात खूप प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. या पिंपराळ्या परिसरातून तुम्ही नेतृत्व करत आहात, त्या पिंपराळ्यासाठी काही विशेष योजना आखल्या आहे का? फक्त पिंपळासाठीच नाही तर तुम्ही आज बघताय की मी आज या ठिकाणी विधानसभेसाठी जळगाव शहराचा त्या ठिकाणी विचार करतोय. मामा भोळे असतील, जयश्रीताई, अश्विन भाऊ, या मतदारसंघात एकूण एक मातब्बर मंडळी आमदारकीसाठी इच्छुक आहेत, तर तुम्ही यांच्या आव्हानांना कसं सामोरे जाल? नाही, खरं म्हणायला गेलं तर हे आमचं एकमेकांच्या विरुद्ध काही वैयक्तिक आव्हान वगैरे काही नाही. ही आमची एक वैचारिक लढाई आहे. दादा, लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? कुठल्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित कराल आणि जळगाव शहरासाठी तुमचं विजन काय आहे? तुमच्याकडे व्हिजन आहे, तुमच्याकडे मिशन आहे, तुमच्याकडे युनियन आहे आणि तुमच्याकडे डेडिकेशन नसेल तर ह्या तिघ गोष्टी तुमच्या झिरो आहेत. अशा विविध गोष्टी ज्याच्यावर आपण जळगावसाठी काहीतरी काम करू शकतो. शेवटी एकच सांगतो कि सिर्फ शोर खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ शोर खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि हालात बदलने चाहिए. विचार मंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विचार मंथन हा एक पॉलिटिकल इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे, ज्यात आपण राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विविध प्रश्न विचारतो आणि जाणून घेतो त्यांचे विचार. तर आज आपल्यासोबत आहे मयूरदादा कापसे, जे मागील 5 वर्षापासून जळगाव महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली. तर आज ते जळगाव शहर येथून अपक्ष उमेदवारीसाठी उभे राहत आहेत. तर दादा, नमस्कार. नमस्कार. विचार मंथनमध्ये आपलं स्वागत आहे दादा. धन्यवाद. तर दादा, आम्हाला सर्वात आधी तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. जसं की तुमचं लहान असताना तुमचं बालपण कसं गेलं, शाळेत असताना तुम्ही कसे विद्यार्थी होते, कॉलेजमध्ये तुमचा अनुभव कसा होता? सर्वप्रथम मी विचार मंथनच्या सर्व व्ह्युअर्सला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. व दादांनी एकदम छान म्हणजे आपलं जे बालपणाचं आयुष्य असतं, जे आपण सगळेजण कधी विसरू शकत नाही, असा प्रश्न तुम्ही मला विचारला, त्याबद्दल मी तुम्हाला पण एक कॉंग्रॅट्स करतो. धन्यवाद. तर सगळ्यांच्या व्यतिरिक्त बालपण माझं या ठिकाणी गेलं आहे. म्हणजे आपण बघतो की इतरांचं जसं बालपण फर्स्ट टू 10 जे आपण म्हणतो, 1ली ते 10वी पर्यंत, तर जास्तीत जास्त इतर म्हणजे कोणी पण असो तो 2 किंवा 3 स्कूल त्या ठिकाणी चेंजेस होतात. म्हणजे बालवाडीला शक्यतो वेगळ्याच असेल तर 1st to 5th वेगळं किंवा 5th to 10th असं वेगळं, असे 2-3 स्कूल तो बदलवतात. पण माझ्याबद्दल याचा एकदम व्हाईस वर्सा उलटं झालेलं आहे. मी 1st to 10th पर्यंत 5 शाळा त्या ठिकाणी स्कूल त्या ठिकाणी बदलवल्या आहेत. म्हणजे 1ली ते 2री मी पिंपराळ्यात शिकलो, त्यानंतर 3रीला मी सुगदेवकर म्हणून एक स्कूल आहे लहान शाळेच्या बाजूला, तिथं 3रीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मी 4थीला गणेश कॉलनीला प्रगती विद्या मंदिर आहे, जे इंग्लिश मिडियममध्ये प्रोग्रेसिव्ह आपण म्हणतो, 4थीला तिथं शिक्षण घेतलं. व 5वीला माझी अचानक मिलिटरी स्कूलला माझी ॲडमिशन झाली. धुळ्याच्या पुढे एक मोराने कुसुंबा म्हणून गाव आहे, तिथं राजे संभाजी मिलिटरी स्कूल या ठिकाणी मी 5वीचं ॲडमिशन घेतलं. व त्याच्यानंतर माझ्या करिअरला म्हणजे माझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी जिथं डेव्हलप झाली ते 6वी पासून ते 10वी पर्यंत. मी 6वीला परत अजून एकदा स्कूल माझी चेंज झाली, प्रवरानगर लोणीला
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल, त्या ठिकाणी माझं 6वी ते 10वीचं शिक्षण झालं. आणि माझा आयुष्याचा मला असं वाटतं की टर्निंग पॉईंट तोच त्या ठिकाणी ठरला. म्हणजे आपण बघतो की आपण डे टू डे लाईफमध्ये आपलं करंट अफेअर्स असेल, तुमचं फिजिकल फिट किती असायला हवा, तुमचं मेंटली फिट तुमचं असणं किती गरजेचं आहे, हे सगळं आम्हाला त्या मिलिटरी स्कूल ह्या शाळेत बघायला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. आणि साहजिकच आहे, मिलिटरी स्कूल असल्यामुळे आम्हाला फिजिकल प्लस मेंटल या दोघांचं शिक्षण कॉम्बिनेशनमध्ये खूप त्या ठिकाणी देण्यात आलं. तर मिलिटरी स्कूलला माझं शिक्षण होत असताना त्या ठिकाणी खूप काही गोष्टी मला त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. जसं की आपण बघतो की आम्हाला फिजिकल एज्युकेशनसाठी खूप महत्त्व त्या ठिकाणी दिलं जायचं. मग आम्ही तुम्हाला सांगतो की 9वी आणि 10वीमध्ये आम्ही 2 ॲडव्हेंचर कॅम्प त्या ठिकाणी केले, जे आपण बघतो की धर्मशाला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे, ज्या ठिकाणी क्रिकेटचे मॅचेस होतात, त्यामुळे ते एक प्रसिद्ध झाले. तर धर्मशालाच्या पुढं मॅक्लोडगंज म्हणून एक सिटी आहे. तर त्या मॅक्लोडगंज सिटी म्हणजे तिथं टुरिस्टची एकदम फेवरेट सिटी त्या ठिकाणी म्हटलं जातं हिमाचल प्रदेशमध्ये. तर त्या मॅक्लोडगंज सिटीत आम्ही 14 दिवसांचा ॲडव्हेंचर कोर्स त्या ठिकाणी केला. 9वी आणि 10वी असं 2 वर्ष आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. मग त्या ठिकाणी आम्हाला सगळं तिच्यात ट्रेकिंग काय असतं, तुमचं रॅपलिंग काय असतं, तुमचं जर तुम्हाला जर एखादं रात्री जर तुम्हाला जंगलात राहण्याची वेळ आली तर त्या जंगलात राहत असताना तुम्हाला रात्रीच्या वेळेस काय काय गोष्टींची आवश्यकता असेल, मग तुमचं टॉर्च असेल, तुमचं स्नॅक्ससाठी थोडंफार असेल, ह्या खूप काही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या. आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा आमच्या स्कूलच्या जवळच एक कळसुबाई नावाचं सह्याद्री पर्वतरांग आहेत. प्रवरानगरपासून जवळजवळ 60-70 किलोमीटरमध्ये सह्याद्री पर्वतरांग आहेत. त्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कळसुबाई शिखर असेल, तुमचं रतनगड असेल, हरिश्चंद्रगड असेल, वर्षातून एक कॅम्प आमचा तिथं असायचा. मग मिलिटरीमध्ये ज्या ज्या ट्रेनिंग तिथं तुम्हाला जंगलात राहताना दिलं जायचं ते सेम कन्सेप्ट आमचं तिथं ट्रेन होऊन जायचं. त्यामुळे असं एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी मला त्या ठिकाणी डेव्हलप झायला खूप अनुभवलं मी. अच्छा, म्हणजे तुमचं लहानपण वैयक्तिक म्हणजे मातीशी नाळ जुळलेलं हो, होतं हो, थोडक्यात जुळलेलं सांगायला होतं, हो. गेलं तर. माझं 10वीचं शिक्षण झाल्यानंतर सडनली मी जळगाव जिल्ह्यात चोपड्याला महात्मा गांधी नावाचं एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी मी माझं 11वी-12वीचं शिक्षण घेतलं. तिथं म्हणजे नवीनच असल्यामुळे थोडा सेट व्हायला वेळ लागला. त्यानंतर 12वी नंतर मी ॲडमिशन घेतलं BE सिव्हिल इंजिनिअरिंगला. पण ते ॲडमिशन थोडं मला असं वाटायचं की माझ्या निर्णयाच्या विरुद्ध जाते. त्यामुळे झालं काय, मी पहिल्या वर्षी एक YD राहिलो. त्यानंतर मी सेकंड इयरला असताना 4 सब्जेक्ट माझे फर्स्ट इयरला बॅक राहिले होते. नंतर मी सेकंड इयरला असताना ATKTमध्ये आलो. पण मनापासून अशी इच्छाच व्हायची नाही की आपण इंजिनिअरिंग केलं पाहिजे. मग तिथून मी ॲडमिशन काढलं. त्यानंतर मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. भुसावळला साकीगावला कॉलेज ऑफ फार्मसी, त्या ठिकाणी मी ॲडमिशन घेतलं. 4 वर्ष तिथं माझं अजून पर्सनॅलिटी डेव्हलप झाली आणि एक लिडरशिपची क्वालिटी माझ्या त्या 4 वर्षामध्ये इम्प्रूव्ह झाली. सडनली 4 वर्ष झाल्यानंतर म्हटलं आता पुढं काय करायचं, मास्टर डिग्रीचं घ्यायची होती. मग त्याच्यात M.Pharm करायचं का M.Tech करायचं, हा खूप मोठं कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं. प्लस म्हटलं काहीतरी सगळेजण M.Pharm करतात फार्मसी झाल्यानंतर, आपण M.Tech करूया. मग मी M.Tech करायला आपलं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली. व 2 वर्ष 2017ला मी त्या ठिकाणी M.Tech कंप्लीट केलं. व पुढे मग आता काय करायचं, तर मग पुढे सगळे चालू असताना मग मी PhDची माझं एंट्रन्स निघाली, पेट आपण ज्याला म्हणतो. व 2019मध्ये पेटचं माझं ॲडमिशन झालं व आजपर्यंत माझं PhDचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद दादा. दादा, तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल काय सांगाल? जसं की तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं का, आवडते लेखक कुठले, आवडतं पुस्तक कुठलं? तसं वैयक्तिक आवड सांगायला गेलं तर आमचं बालपणच अशा ठिकाणी गेलं होतं की जिथं आम्ही सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जगलोय. मग तुमचं स्पोर्ट्स असेल, रीडिंग असेल, तुमचं मित्र जोडणं असेल, सगळं काही. मग त्या ठिकाणी हे चालू असताना आम्हाला दररोज सकाळी असेंब्ली व्हायची. त्या असेंब्लीमध्ये आम्हाला विंग्स ऑफ फायर नावाचं एक पुस्तक आहे अब्दुल कलामांचं, ज्याला आपण मराठीतून अग्निपंख त्या ठिकाणी म्हणतो. तर आम्हाला रोज एक पॅरेग्राफ, एक पेज त्या ठिकाणी अग्निपंखचं वाचायला द्यायची. म्हणजे एखाद्या मुलाचं निवड व्हायची, तो रोज ते तितकं पेज वाचेल व त्यातून आपण काय शिकलो हे सगळे आमची ॲक्टिव्हिटी चालायला लागायची. मग आम्ही ते त्या ठिकाणी ते इंग्लिशमधून व्हायचं. मग इंग्लिशमधून ते सगळं पूर्ण होत असताना मी नंतर ते पूर्ण पुस्तक मराठीतून त्या ठिकाणी वाचलं. जे आपण भारताचे राष्ट्रपती जे म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात बसले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांच्या चारित्र्यावरती ते पुस्तक आहे अग्निपंख. व त्यातून पण मला खूप काही शिकायला मिळालं. ते एक माझं आवडीचं पुस्तक त्या ठिकाणी झालं.
आणि दुसरं पुस्तक म्हणजे माझं आपले जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर IAS राजेश पाटील साहेब, त्यांचं एक पुस्तक आहे ताई मी कलेक्टर होईनो, ते ऐरणीमधून आहे. तर ते पुस्तक मला दुसरं पुस्तक अग्निपंख नंतर ते पुस्तक माझ्या मनाला खूप भावलं. त्यांनी त्यांचं पूर्ण लाईफचं स्ट्रगल म्हणजे स्कूल पासून तर IAS होण्यापर्यंतचं सगळं काय काय स्ट्रगल त्या ठिकाणी केलं IAS होण्यापर्यंत ते त्यांनी तिच्यात मेन्शन केलं. आणि या पुस्तकांचा मला खूप त्या ठिकाणी फायदा पूर्ण आयुष्य जगत असताना होतोय. दादा, एवढं सगळं काही व्यवस्थित चालू असताना अचानक असा आमदारकी लढावा हा विचार मनात कसा आला? हे सगळं काही व्यवस्थित चालू असताना आम्ही 2009 पासून मी जळगाव शहरात शिक्षणाला सुरुवात केली. अगोदर तर आमचं शिक्षण बाहेरच झालं होतं, त्यामुळं जळगाव शहराशी इतकं मी परिचित नव्हतो. पण 2009 पासून तर आजपर्यंत 2024 पर्यंत मी एक जे बघतोय की जळगाव शहरात कुठलंही मोठं काम त्या ठिकाणी झालेलं मला बघायला मिळत नाही. मग तुमचं कुठलाही उद्योगधंदा त्या ठिकाणी आलेला मला बघायला मिळत नाही. इथं नवीन रोजगारची निर्मिती मला बघायला मिळत नाही. जो तो ह्या सगळं रस्ते, गटर, लाईट आणि पाणीवरतीच बोलतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा डेव्हलपमेंट असते जी आपण सर्वांगीण विकास म्हणतो शहराचा, त्यावर कोणी मला इथं त्या ठिकाणी बोलायला बघायला मिळत नाही. त्यामुळे मी एक विचार केला की का नाही म्हणून आपण ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त एक विजन ठेवून, एक नवीन संकल्पना ठेवून आपण जळगाव शहराच्या हिताचं काम करावं व जळगाव शहरातलं म्हणजे तरुणांसाठी आपल्याला काय करता येईल याचं म्हणजे बोलण्यापेक्षा आपण कृतीतून कसं ऍक्टिव्हेट होता येईल हा मी प्रयत्न केला. आणि तेव्हापासून माझ्या मनात एक इच्छा झाली की आपण जळगाव शहराची विधानसभा आमदारकी त्या ठिकाणी लढवली पाहिजे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी नामांकन त्या ठिकाणी भरलेलं आहे. दादा, नगरसेवक असताना तुम्ही भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक झालात आणि आता आमदारकीला अपक्ष लढत आहेत. असं वाटत नाही का की तुम्ही पक्षाच्या विरोधात जाताय? तुम्ही बरोबर प्रश्न केला. नगरसेवक असताना मी भाजपच्या तिकिटावरतीच निवडणूक लढलो व जिंकलो सुद्धा. पण आपण बघत असाल की गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला आमचं त्या ठिकाणी नगरसेवक पद हे संविधानाने म्हणजे 5 वर्ष कंप्लीट झालं असल्यामुळे त्या ठिकाणी नगरसेवक पद आमच्या त्या ठिकाणी संपलेलं आहे व 1 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे आम्ही त्या पदावर नाही आहेत. एक राहिला प्रश्न आता तुमचा, मी फक्त आज पक्षाच्या पदावरती म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या सरचिटणीस या पदावरती आहे व माझी ही जी कोणाविरुद्ध लढाई नाही, कोणत्या पक्षाविरुद्ध नाही, कोणत्या माणसाविरुद्ध नाही, कोणत्या व्यक्तीविरुद्ध नाही, कोणत्या विचारधारेविरुद्ध नाही. माझी लढाई फक्त कोणाशीच नाही. माझं फक्त एम क्लिअर आहे की मी एक विजन घेऊन एक लोकांना, एक तरुणांना नवीन आपल्याला काय देता येईल हे तो विजन आणि ती संकल्पना घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय. दादा, मागील 35 वर्षापासून तुमचे वडील राजकारणात आहेत. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. तर आलेल्या मागील 5 वर्षापासून तुमचा अनुभव कसा होता, विशेष करून नगरसेवक म्हणून? अनुभव जर सांगायला गेलं तर आपण सगळे बघत असाल की मागच्या 5 वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण खूप त्या ठिकाणी म्हणजे वर्षाला त्या ठिकाणी बदललेलं आहे. आपण सुरुवातीपासूनच घेऊन या की अगोदर जेव्हा महाराष्ट्राचं निकाल त्या ठिकाणी विधानसभेचे लागले, एक म्हणजे अचानकपणे एक महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी तयार झालं व ते व्यवस्थित सुरळीत चालू असताना 2.5 वर्षानंतर अशी काही घटना घडली की महाविकास आघाडी सरकार कोसळून एक महायुतीचं नवीन सरकार त्या ठिकाणी सुरू झालं व हे परत सुरळीत चालू असताना की एक महाविकास आघाडीतल्या घटक पक्षातले अजून एक म्हणजे पक्ष महायुतीला त्या ठिकाणी जॉईन झाला. त्यामुळे हे सगळं सुरू असताना साहजिकच आहे की त्याचे परिणाम आम्हाला महानगरपालिकेवरती सुद्धा या ठिकाणी बघायला मिळाले. एक आमचं 5 वर्षाची सुरुवात होत असताना आम्ही ज्या वेळेस कामाला सुरुवात केली तर ते काम सुरुवात करत असताना जवळजवळ तुमचा पहिला 1 ते 1.5 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस समजण्यात त्या ठिकाणी जातो व हे सगळं सुरळीत असताना आपण बघत असाल की आमचं सरकार या ठिकाणी BJPचं होतं व महाराष्ट्राची विधानसभा जळगावची नगरपालिका झाल्यानंतर साधारणतः 1-1.5 वर्षांनी महाराष्ट्राची विधानसभा त्या ठिकाणी येते व आम्ही BJPत असताना वरचं सरकार त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी आलं. त्यामुळे आम्ही साहजिकच विरोधात त्या ठिकाणी बसलो आणि हे सगळं काही व्यवस्थित चालू असताना की आपलं बघत असाल की पूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीने त्या ठिकाणी संकट या ठिकाणी आपल्याला ओढवलं आणि या ठिकाणी जो निधी आम्हाला त्या ठिकाणी मिळायचा तो सगळा निधी डायव्हर्ट करून एक आपल्या आरोग्य यंत्रणेला तो निधी देण्यात आला. त्यामधल्या 2 ते 2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये म्हणजे जसा पाहिजे तसा विकास म्हणजे कोणीच करता आला नाही कारण की तो पूर्ण निधी त्या ठिकाणी डायव्हर्ट झाल्यामुळे
व पुढे आम्ही जात असताना बघता बघता आमचं जी वरचं जो रिफ्लेक्शन आहे ते खाली आम्हाला नगरपालिकेत बघायला मिळालं. जसं वरती सरकार चेंज झालं, आमच्या बीजेपी पक्षाच्या विरोधातलं सरकार आलं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जळगाव महापालिकेत अशा काही घटना घडल्या की त्यामुळे बीजेपीचं सरकार या ठिकाणी कोसळून इथं सुद्धा भाजप म्हणजे महायुतीचं शिवसेनेचं त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे अशा अनेक अडचणींना आम्ही सामोरं गेलो व पुढे जात असताना 1 ते 1.5 वर्षात परत अशी काही घटना घडली की त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं. पण आमच्या वेळेस त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षाचा कालावधी आम्हाला त्या मिळाला आणि त्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जितका जास्तीत जास्त निधी आम्हाला आमच्या वॉर्डासाठी शहरासाठी आणता येईल तो निधी मिळून आम्ही आमच्या वॉर्डाचा विकास करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. दादा 5 वर्षात असं नगरसेवक असताना असं कुठलं काम तुम्ही केलंय की ते तुमच्या मनाला भावलं किंवा 5 वर्षानंतर तुम्हाला आयुष्यभर ते विस्मरणीय राहणार आहे? नक्कीच त्या ठिकाणी एक काम म्हणजे मी खूप मनावर घेऊन आणि फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी म्हणजे मला पण वाटायचं की ते अशक्य काम आहे, पण त्या ठिकाणी झालं ते एक काम मला या 5 वर्षात म्हणजे मी ते काम माझं आयुष्यभर आठवण राहील त्या कामाची की पहिल्या टर्म मध्ये आपण ते काम चांगलं केलंय याचं मला मनापासून आत्मिक समाधान जे आपण म्हणतो ना ते आत्मिक समाधान त्या ठिकाणी मिळेल. ते काम असं होतं की आपण सगळेजण बघत असाल की भोयटीनगरचं रेल्वे गेट त्या ठिकाणी होतं आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीनुसार सगळे रेल्वे गेट त्या ठिकाणी बंद करतायत आणि त्या ठिकाणी एक तुमचा फ्लायओव्हर असेल किंवा अंडरपास असेल या त्या ठिकाणी पूर्ण भारतभर ही प्रोसेस चालू आहे. मग त्या प्रोसेसला धरून आमचं भोयटीनगर गेटवरती एक फ्लायओव्हर त्या ठिकाणी देण्यात आला, जे आपण बघतो की आपला इकडचा जो रिंग रोड आहे गणेश कॉलनी जवळचा आणि एक तिकडचा जो रिंग रोड आहे जो कानरद्याला जातो, ते दोघं रिंग रोड इंटरकनेक्ट केले. म्हणजे जे शहराबाहेरचे रिंग रोड आहे त्या पुलाने इंटरकनेक्ट झाले, एकत्र केले. पण झालं काय त्याच्यात, हा रिंग रोड इंटरकनेक्ट असताना जो आमचा पिंपराळा उपनगर आहे याच्यातली जवळजवळ हजारो नागरिकांची वाहतूक त्या ठिकाणी व्हायची, म्हणजे अगोदर त्या पूल म्हणजे अगोदर त्या रेल्वे गेट थ्रू. पण जेव्हा ते महापालिकेच्या महासभेसमोर तो विषय आला, जे रेल्वेने प्रशासनाने रेल्वेच्या जे डिझाईन त्या पुलाचं डिझाईन आम्हाला दिलं त्या पुलामध्ये फक्त असं डिझाईन होतं की हा रिंग रोड कनेक्ट होऊन डायरेक्ट त्या कानडदा रस्त्याला जॉईंट होईल. जो आपण पिंपराळकडे आर्क जो जाणार होता त्या आर्कची डिझाईनच त्यात घेतली नव्हती. जेव्हा हे आमच्या लक्षात आलं की आम्ही ते बघितलं की ठीक आहे आज तुम्हाला काही वाटणार नाही 7-8 महिने, पण ज्या काळात तुमचे पावसाळ्याचे दिवस त्या ठिकाणी सुरुवात होतात की आपण बघतो बजरंग बोगदा असेल किंवा इतर बोगदा असेल, जेव्हा शहरात पूर्ण हेवी रेन होतं तर ते दोघं बोगदे जवळजवळ अर्ध्याच्या वर पाण्याने भरून जातात. म्हणजे ह्या साईडची पिंपराळा उपनगराची कनेक्टिव्हिटी आणि आपली सिटीची कनेक्टिव्हिटी गणेश कॉलनी असेल की पूर्ण सिटीची कनेक्टिव्हिटी, ती कनेक्टिव्हिटी त्या अर्धा एक तास जितका पाऊस राहील तितक्या वेळेसाठी तुमची पूर्ण कोलॅप्स होऊन जाते, तुटून जाते. मग मी एक विचार केला की हा ब्रिज तर बनतोय, पिंपराळकर आर्क त्यांनी दिलेला नाही, मग ते आम्हाला असं सुचवत होतं की आम्ही तुम्हाला अजून एक बोगदा बनवून देतो. पण आम्हाला ती संकल्पनाच मान्य नव्हती, कारण की ऑलरेडी 2 बोगदे त्या ठिकाणी होते, त्यांचं डिसएडव्हान्टेज काय ते मी जवळून बघत होतो. मग मला ती संकल्पना मान्य नसल्यामुळे मी हा विषय तात्काळ आमचे त्या काळीचे तत्कालीन आमदार आदरणीय राजूमामा भोळे असतील, जळगाव शहराचे खासदार आदरणीय उमेशदादा पाटील असतील, आमच्या महापौर त्या काळीच्या आदरणीय सीमाताई भोळे असतील, त्या काळीचे आमचे स्थायी समितीचे चेअरमन आदरणीय ॲडव्होकेट सुचिताताई हाळ असतील, ह्या सगळ्यांच्या कानावरती तो विषय मी टाकला व त्याचा म्हणजे मी विषय टाकल्या वरिष्ठ मंडळांनी सगळं त्याचं लक्षात घेऊन एक DRM ऑफिस भुसावळला त्या ठिकाणी मीटिंग लावली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत. त्या मीटिंगला मी असेल, ॲडव्होकेट सुचिताताई हाडा असतील, आदरणीय उमेशदादा असतील, आम्ही 3 जण त्या ठिकाणी हजर होतो. आदरणीय राजू मामा ते आणि सीमाताई ते दुसऱ्या कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी येऊ शकले नाही, पण आम्ही ही ऍक्च्युअल परिस्थिती काय हे आम्ही तिथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली की तुम्ही आम्हाला नवीन बोगदा बनवून देताय आम्हाला मान्य आहे, पण ऑलरेडी 2 बोगदे आमच्याकडे आहेत, तर 3रा बोगदा बनणार की ते सेमच ते त्या ठिकाणी होणार आहे, पाणी साचणार आहे, कनेक्टिव्हिटी तुटणार आहे. आणि यदा कदाचित जेव्हा पाऊस पडत असतो आपण तेव्हा बघतो की नैसर्गिक आपत्ती आपल्यावर खूप ओढवते. मग ते कोणाला शॉक लागणं असेल, त्या ठिकाणी वीज पडणं असेल, या 2-3 घटना अशा वेळेस जर काही घटना आमच्या इकडे घडली दुर्दैवाने, तर आम्हाला त्यावेळेस जी ऍम्ब्युलन्स येणार आहे त्या बोगद्यातून पाणी साचल्यामुळे त्या ऍम्ब्युलन्स यायला मार्ग बंद व्हायचा.
मग एक दुसरा मार्ग त्या ठिकाणी फक्त हायवेतून तो आम्हाला त्या ठिकाणी यावं लागायचं, पण मग याच्यात वेळ खूप जाणार होता. मग त्यामुळे आम्ही एक विचार केला की आम्हाला हे बोगदे वगैरे काही नको, तुम्ही परत हा जो तुम्ही नकाशा आम्हाला दिलेला आहे, जो प्लॅन तुम्ही आम्हाला दिलाय, तिच्यात चेंजेस करून आम्हाला तुम्ही पिंपळा साईडला एक आर्म उतरून द्या. आणि त्याचं फलित असं झालं, आम्ही DRM ऑफिसला मिटिंग घेतली. त्या मिटिंगच्या नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशीच तिथल्या सगळे अधिकारी इथं स्पॉटवरती आले भोईटेनगर रेल्वे गेटला. त्या ठिकाणी त्यांनी सगळी पाहणी केली. त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी, आमदार साहेब होते, आम्ही सगळेजण होतो, आणि आम्ही त्यांच्या वास्तुस्थिती लक्षात आणून दिली. मग परत काही दिवसांनी तो प्लॅन त्यांनी चेंज केला, ते डिझाईन चेंज केलं आणि आर्मचं डिझाईन त्या ठिकाणी आम्हाला पिंपळाला टाकून दिलं. आज आपण बघतोय की जळगाव शहरातला सगळ्यात भारी उड्डाणपूल आपण झालेला तो बघायला मिळतो. तिच्यात बहुतेक नागरिक संध्याकाळ झाली किंवा रात्र झाली त्या ठिकाणी फिरायला येतात, त्या ठिकाणी आरामशीर गप्पा मारतात, आणि एकदम जळगाव शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या पुलाने एकदम सुशोभित बघायला मिळतं. हे ते काम मी म्हणजे खूप मनावर घेऊन, फॉलोअप घेऊन आम्ही सर्वांनी, फक्त मीच असं नाही, आम्ही सगळे इकडचे नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील, महापौर असतील, खासदार साहेब असतील, यांनी सगळ्यांनी आम्ही मिळून ते काम मार्गी लावलं. याचा मला मनापासून त्या ठिकाणी आनंद होतो. दादा, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी आणि त्यामुळे होणारा ब्रेन ट्रेन आणि शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रमाणाबद्दल तुम्ही काय कराल? नक्कीच, हा तुम्ही बघाल तर हा प्रॉब्लेम पूर्ण महाराष्ट्रभर सध्या आपल्याला बघायला मिळतो बेरोजगारीचा. तर बेरोजगारी मुळात कशामुळे वाढते की गेल्या अनेक वर्षापासून नवीन उद्योगधंदे तुमच्या शहरात आलेले नाही. ते शहरात नवीन उद्योगधंदे आले नसल्यामुळे तुमचा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे रोजगार एकदा तुमचा उपलब्ध झाला की तुमचं सगळे छोटे छोटे जे घटक असतात, मग तुमचा भाजीपालावाला असो, त्यांना त्या ठिकाणी स्कोप येतो. रिक्षावाल्यांचं त्या ठिकाणी त्यांना चांगलं हे असतं की बुवा जितके तुमचे रोजगार वाढतील तितकं लोकांची ये जा चालू होते, दळणवळण चालू होतं, रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी मिळतो. त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी आपण छोटा चहाची टपरी असेल त्याला त्या ठिकाणी स्कोप मिळतो. त्यामुळे साहजिकच आहे बेरोजगारी आलं, त्यामुळे त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढते. पण एक आपण रोजगार जर निर्माण करू शकलो तर त्या ठिकाणी तुमचं शहराचं GDP वाढायला मदत होते. आणि साहजिक आहे, शहराचा GDP वाढला तुमचा ऑटोमॅटिक तो स्टेटचा GDP वाढतो, आणि ऑटोमॅटिकली स्टेटचा GDP तुमचा वाढला की तो तुमचा देशाचा GDP वाढतो. त्यामुळे बेसिक आपण रोजगार धंदे जळगाव शहरात आणणे खूप महत्त्वाचे. तुमचा दुसरा विषय जो आहे ब्रेन ड्रेन, मला तरी असं वाटतं की हा ब्रेन ड्रेन हा कन्सेप्ट जो आहे तो बहुतेक आपल्या प्रेक्षकांना एक नवीन असेल, त्यामुळे मी पहिली त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या मी या ठिकाणी क्लिअर करून दो. ब्रेन ड्रेन म्हणजे काय? ब्रेन ड्रेन इज नथिंग बट द मायग्रेशन ऑफ द वेल एज्युकेटेड अँड वेल स्किल्ड पर्सन्स फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस टू शो देअर स्किल्स अँड टू अर्न गुड मनी. म्हणजे मराठीत सांगणं झालं तर चांगलं सुशिक्षित शिकलेला वर्ग आणि वेल स्किल्ड वर्ग हा एका शहरातून किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेने त्या ठिकाणी शिफ्ट होतोय. मग ते पुणे असेल, तुमचं मुंबई असेल, बँगलोर असेल, का तर तिथे त्यांना त्यांचं स्किल्स पण त्यांना दाखवता येत आहेत, त्यातून त्यांना 2 पैसे सुद्धा मिळत आहेत. आणि साहजिक आहे हे ते सगळं चालू असताना माणूस जर एकदा तिकडे शिफ्ट झाला की तो नंतर खालच्या सिटीमध्ये यायला तयार होत नाही ना, तो इन्व्हेस्टमेंट पण त्या मोठ्या मोठ्या सिटीमध्येच करतो. त्यामुळे हे ब्रेन ड्रेन कन्सेप्ट हा जळगाव शहरासाठी माझ्या मते खूप धोकादायक आहे. आणि आपण बघत असाल की अर्थव्यवस्थेच्या नियमाप्रमाणे जशी जशी तुमची बेरोजगारी कमी होत जाईल तसं तसं तुमचा जो गुन्हेगारीचा रेट आहे तो सुद्धा कमी होत जाईल. हे सगळं व्हाईस वर्सा आहे ना, एकमेकांना जोडून ही सगळी चेन आहे. दादा, तुमच्यावर परिवार वादाचा आरोप होतो, याबद्दल काय सांगाल? नक्कीच, आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांवर परिवार वादाचा आरोप होतो, त्यामुळे मी सुद्धा त्याला अलिप्त नाही. पण त्याच्या उलट आपण जर बघितलं तर एक समजा मी वैयक्तिक आहे, माझ्यामध्ये एक विजन असेल, मला समाजकारणाची आवड असेल, माझं शिक्षण झालेलं असेल, आणि त्या शिक्षणाला मला जर समाजामध्ये इम्प्लांट करायचं असेल की माझा शिक्षणाचा उपयोग मी समाजासाठी कसा करता येतो, हे कन्सेप्ट जर माझ्या डोक्यात क्लिअर असतील आणि फक्त एकच कारण असेल की तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा राजकारणात आहे म्हणून तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात आला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही समाजकारणात आलायला नको, किंवा एक तो परिवारवाद म्हटलं जाईल, तर मला असं वाटतं हे कुठेतरी एक समाजासाठी एक धोकादायक आहे. फक्त समाजासाठीच नाही
तर हे देशासाठी सुद्धा धोकादायक आहे. कारण की एक नवीन विजन्स घेऊन प्रत्येक युथ या ठिकाणी येतोय आणि ते विजन्स समाजाच्या कसे उपयोगी पडता येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि कसं असतं, एकदा तुम्ही परिवारवाद जरी तुम्ही म्हणताय ते खरं बरोबर आहे, पण तुम्ही जे लोकांमधून जातात ना, की बाबा तुम्ही एक लोकशाहीने जी आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे की साहजिक लोकांमधून निवडून जावं लागतं. जर लोकांनी जर निवडून ऍक्सेप्ट केलं असेल तर मग त्याला परिवार सुद्धा त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. जर जनतेत जर आपल्याला ऍक्सेप्ट करता येईल, त्यामुळे आपण ठीक आहे, एक वेळेस आपल्याला आई वडिलांच्या याच्यावर आपल्याला संधी मिळते, पण आपण एक टर्म करू, पण नेक्स्ट टर्म तर आपण केलेल्या कामांवर जनता आपल्याला मत देईल ना. जर त्यांना वाटत असेल की हे फक्त परिवारवादामुळे चालत आलेलं की परिवारामुळे चालत असेल, तर नेक्स्ट टाइमला जनता आपल्याला रिजेक्ट करेल ना. पण फक्त एकच कारणामुळे जर कोणी वैयक्तिक एक तरुण जर ह्या कारणामुळे जर राजकारणात येणार नसेल किंवा समाज त्याला असं म्हणत असेल, तर मला तरी वाटतं की हे समाजाचं नुकसान आहे. आणि मग त्या तरुणाचा त्या दोषच नाही ना, मग त्या तरुणाचा दोष असा आहे की त्याने फक्त राजकीय परिवारात जन्म घेतला, हा त्याचा दोष आहे का? त्यामुळे बघताना आपण कोणती पण गोष्ट बघताना एक 90 डिग्री 180 डिग्री 360 डिग्रीच्या अँगलने त्याला बघितलं पाहिजे. दादा, तुम्ही शिक्षित आहात, चांगला जॉब करू शकत होता. आजकालची राजकारणाची घसरती पातळी पाहून असं वाटत नाही का की उगाच राजकारणात आलो? नाही, हे सगळं जरी खरं असलं, पण आपण बघत असाल की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वेगळी आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे देशात खूप प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. कारण की महाराष्ट्रात आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की वैयक्तिक टीका टिप्पणी कोणी केली. जी पण टीका टिप्पणी व्हायची ते त्यांच्या विचारांवरती व्हायची. म्हणजे त्यांचे मतभेद असतील, पण मनभेद कधीच आपण बघितलेले आपल्या जे मोठे मोठे राजकारणी आतापर्यंत आपण बघितले त्यांच्यात कधीच असं मनभेद आपल्याला बघायला मिळालं नाही. मग त्याच्यात उदाहरण देण्यासारखं झालं तर तुमचं शरद पवार साहेब असतील, आदरणीय जे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, किंवा मग स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील. हे विरोधक होते, पण हे फक्त विचारांचे विरोधक होते. ते असं वैयक्तिक विरोध कधी त्यांनी कुठे केलेला नाही. आणि मला असं वाटतं की ही खरंच आज काळाची गरज आहे की दिवसेंदिवस आपण बघतोय की दिवसेंदिवस तुमची राजकारणाची पातळी ही वैयक्तिक येते. आज मी तेच प्रिन्सिपल घेऊन मी आज या ठिकाणी उभा आहे की मी कधीही कोणाच्या विरोधात टीका टिप्पणी करणार नाही. आणि जर करायची झाली तर आमचा वैचारिक विरोध असेल, त्यांच्या वैचारांच्या विरोधात मी टीका करेल, टिप्पणी करेल, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका करण्याचा माझा प्रिन्सिपलच नाही. आणि ते एक क्लिअर विजन घेऊन मी या ठिकाणी राजकारणात आलोय. कारण की जी महाराष्ट्राची परंपरा आहे, जर देश आज महाराष्ट्राला एक नावातच महाराष्ट्र आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण बघत आलेलो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचे जे समोरचे विरोधक असतील त्यांच्या महिलांना एक सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि त्यामुळे त्यांचा विचार घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवूनच मी राजकारणात उतरलोय की विरोध हा फक्त विचारांपुरता करायचा, वैयक्तिक विरोध करायचा नाही. त्यामुळे माझं विजन ठेवूनच आपण राजकारण करावं. दादा, ज्या पिंपराळा परिसरातून तुम्ही नेतृत्व करत आहात त्या पिंपराळ्यासाठी काही विशेष योजना आखल्या आहे का? नक्कीच. फक्त पिंपराळ्यासाठीच नाही तर तुम्ही आज बघताय की मी आज या ठिकाणी विधानसभेसाठी जळगाव शहराचा त्या ठिकाणी विचार करतोय. आणि पूर्ण जळगाव शहरासाठी माझं काही विजय घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यातलं एक सांगायचं झालं तर आपण बघतोय की आरोग्याची खूप मोठी समस्या जळगाव शहरात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कारण की एक सिव्हिल हॉस्पिटल जळगाव शहराला आहे, पूर्ण लोड त्या सिव्हिल हॉस्पिटलवरतीच असतो आरोग्याच्या दृष्टीने. मग तुम्ही पूर्ण जिल्ह्यातून त्या ठिकाणी पेशंट्स येतात, त्यात तुमची जळगाव शहराची सुद्धा भर पडते. त्यामुळे जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही पेशंट्सला. मग तुमचे ट्रीटमेंट डिले होते, व्यवस्थित तुमच्याकडे लक्ष दिलं जात नाही. का तर तिथं ओव्हरलोड होतंय, म्हणजे नंबर ऑफ तुमचं स्टाफ कमी आणि नंबर ऑफ पेशंट्स जास्त. त्यामुळे लोड असल्यामुळे त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही. मग माझा एक प्लॅनिंग असा आहे की जळगाव शहरातले जितके उपनगर असतील, मग तुमचं पिंपराळ उपनगर असेल, तुमचं मेहरून साईडकडचा परिसर असेल, तुमचं खेडी साईडकडचा भुसावळ साईडकडचा परिसर असेल, किंवा इकडे तुम्ही शिवाजीनगर साईडकडचा परिसर असेल, तर ह्या चारही परिसराचा जळगावचे शहराच्या 4 कोपऱ्यांना का नाही म्हणून आपण एक उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी उभारू शकत, जेणेकरून तुमचं सिव्हिल हॉस्पिटलवरचा पण लोड कमी होईल.
लोकांना जास्त उपचारासाठी दूर जाण्याची गरज पडणार नाही. तुमच्या उपनगराच्या आसपास तुमच्या रहिवासीचा आसपासच तुम्हाला उपचार घेता येतील आणि त्यामुळे साहजिकच ह्या बेनिफिट्स देण्याचा मी खूप मोठा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. फक्त इतकंच नाही तर आपण बघता की पूर्ण जळगाव जिल्ह्यातून एक तरुणांची मोठी फळी या ठिकाणी शहरात येत असते. का तर ते विविध प्रिपरेशन्स त्या ठिकाणी करत असतात. मग तुमचं बेसिक आपण पोलीस भरतीपासून घेतलं तर तुमचं पोलीस भरती असेल, तुमची सैन्य भरती असेल, त्यानंतर तुमची नीटची तयारी असेल, त्याच्यावर गेलं तर आपण IBPSची एक्झाम असेल बँकिंगची, त्यानंतर UPSC असेल, MPSC असेल, या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी पूर्ण जिल्ह्याभरातून तरुण आज जळगाव शहरात आपल्याला यायला बघायला मिळतात. पण होतं काय, ते तरुण जळगाव शहरात एक मोठ्या आशेने तर येतात, पण या ठिकाणी त्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना त्या ठिकाणी करायला बघायला मिळतो. मग त्याच्यातली एक कॉमन अडचण अशी आहे की त्यांचं लेक्चर्स नंतर त्यांना सेल्फ स्टडीसाठी जो वेळ लागतो, त्या सेल्फ स्टडीसाठी त्यांना वेळ जळगाव शहरात म्हणजे प्रायव्हेट रीडिंग्स असतील, लायब्ररी असतील त्या लावावे लागतात. आणि एक साहजिकच प्रायव्हेट गोष्ट ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी थोडा आर्थिक बोझ या त्या मुलाच्या आयुष्यावर, मुलाच्या परिवारावर त्या ठिकाणी पडतो. मग का म्हणून नाही तर आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी एक गव्हर्नमेंटच्या मार्फत, एक सरकारच्या मार्फत एक रीडिंग आणि चांगली म्हणजे म्हणजे चांगल्या व्यवस्था असणारी, त्या ठिकाणी कुठलाही डिस्टर्बन्स नसेल अशी एक रीडिंग, एक लायब्ररी आपण का म्हणून करू शकत नाही. तर तो माझा सगळ्यात मोठा तरुणासाठी तो एक मोठा फोकस असेल. आणि फक्त एकच नाही तर जळगाव शहरात अशा 2-3 मोठ्या लायब्ररी रीडिंग्स त्या ठिकाणी मी उभारेल, जेणेकरून जळगाव जिल्ह्यातून जे तरुण येतात त्यांना एक चांगलं अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे. कुठेही त्यांना अभ्यास करताना, सेल्फ स्टडी करताना डिस्टर्बन्स त्या ठिकाणी नको व कमी काळात ते लवकर सक्सेस कसे होतील या ठिकाणी माझा तो प्रयत्न असेल. आणि आपण त्यातच जे विद्यार्थी येतात तुमचे, हे बऱ्यापैकी विद्यार्थी हे शेतकरी वर्गाशी रिलेटेड असतात. म्हणजे त्यांचे आई वडील शेती करत असतात, काहींचे मोलमजुरी करत असतात, त्यामुळे त्यांना हा आर्थिक बोझ त्यांच्यावर पडतो. तुमची एकीकडे क्लासेसची फी असेल आणि दुसरीकडे तुमचं मेसचा खर्च असेल, तुमचे प्रायव्हेट रिडिंग्स असतील, त्यामुळे हा आर्थिक बोझ कमी करण्याचा माझा त्या ठिकाणी मुख्याने प्रयत्न राहील. दादा, राजूमामा भोळे असतील, जयश्रीताई, अश्विन भाऊ, या मतदारसंघात एकूण एक मातब्बर मंडळी आमदारकीसाठी इच्छुक आहेत, तर तुम्ही यांच्या आव्हानांना कसं सामोरे जाल? नाही, खरं म्हणायला गेलं तर हे आमचं एकमेकांच्या विरुद्ध काही वैयक्तिक आव्हान वगैरे काही नाही. ही आमची एक वैचारिक लढाई, एक विचारांची लढाई आम्ही लढतोय. त्यामुळे आव्हान वगैरे नाही म्हणता येणार. आणि हे जे तुम्ही नावं घेतले, मग ते आदरणीय राजूमामा असतील, आदरणीय जयश्रीताई असतील, आदरणीय अश्विन भाऊ असतील किंवा इतर कोणीही मंडळी असेल, ही सगळी माझ्यापेक्षा वयाने, माझ्यापेक्षा कर्तृत्वाने, माझ्यापेक्षा नेतृत्वाने, सगळ्या गोष्टींनी माझ्यापेक्षा मोठी आहे. आणि त्यांच्या विरोधात किंवा त्यांना आव्हान देणं इतका मी काही मोठा झालेलो नाही. आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्यापेक्षा कोणत्याही वयस्कर माणसाला, मग ते कर्तृत्वाने असू द्या किंवा कोणत्याही आपल्यापेक्षा जो वयस्कर आहे त्याला आव्हान देणे इतकं आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे लहानांना ते योग्य वाटत नाही. आणि आपली संस्कृती आपल्याला ते मुभा पण देत नाही. त्यामुळे आमची ही विचारांची लढाई आहे, आम्ही ते विचारांनी लढू. आणि येणाऱ्या विधानसभेला आम्ही प्रत्येक जण ज्याचे त्याचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाऊ. आणि शेवटी ही जनता जनार्दन म्हटली जाते. जो निर्णय घेईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल, त्यात दुसरं काही विशेष नाही. दादा, लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? कुठल्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित कराल? आणि जळगाव शहरासाठी तुमचं विजन काय आहे? नक्कीच आपण एक कोणत्या पण फील्डमध्ये काम करत असाल तर त्या फील्डमध्ये आपलं एक विजन असणं क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही विजनशिवाय काहीच करू शकत नसाल. मग तुम्ही ती कोणती पण फील्ड घ्या. मग तुमचं शिक्षणाच्या बाबतीत पण तुम्हाला भविष्यात काय शिक्षण करायचं आहे ते आपल्याला अगोदरपासून ठरवावं लागतं. तसं हे पॉलिटिकल फील्डमध्ये पण आहे. तुमचं विजन जोपर्यंत क्लिअर नाही तोपर्यंत तुम्हाला काम काय करायचं तेच सुचणार नाही. मग ह्या अशा गोष्टीत फक्त विजन असून चालेल का? तर विजन सोबत अजून 3-4 गोष्टी आवश्यक असणार ते मला वाटतं. मग विजन सोबत अजून काय असायला हवं? तर माझ्या मतानुसार की तुमच्याकडे विजन आहे
पण त्या विजनवर तुम्हाला काम कसं करायचं, तुमच्याजवळ मिशनच नाही, तर त्या विजनचा असून उपयोग होणार नाही. मग मिशन म्हणजे तुमचं एक ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं, त्या ध्येयाला आपण कोणत्या पद्धतीने आपण ते घेऊन जाऊ शकतो, हे मिशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर फक्त मग तुमच्याकडे विजन किंवा मिशन असून चालेल का, तर ह्या दोन गोष्टींशिवाय तुमच्याकडे एक गोष्ट अजून आवश्यक आहे, ती म्हणजे तुमचं युनियन. तर युनियन म्हणजे काय, की तुमचं विजन तुमचं क्लिअर आहे, तुमचं मिशन क्लिअर आहे, पण तुमच्याकडे युनियनच नाही. ते फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, की आपल्याला एक मोठ्या ब्रिजचं काम करायचं आहे, तर मग एक पॉलिटिकल लीडर म्हणून तुम्ही तो फंड त्या ठिकाणी अवेलेबल करून द्याल, पण तुमच्याकडे तशी टीम हवी ना. मग ते आर्किटेक्ट कोण घ्यायचा, मग त्याचे इंजिनियर्स कसे असावे, हे सगळं टीम वर्कचं काम असतं. म्हणून तुमच्याकडे विजन असणं आवश्यक आहे, विजन सोबत तुमचं मिशन असणं आवश्यक आहे, मिशन सोबत तुमचं युनियन असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा टप्पा तो म्हणजे तुमचं डेडिकेशन अँड एक्झिक्युशन. तुमच्याकडे विजन आहे, तुमच्याकडे मिशन आहे, तुमच्याकडे युनियन आहे, आणि तुमच्याकडे डेडिकेशन नसेल तर ह्या तिघ गोष्टी तुमच्या झिरो आहेत. डेडिकेशन म्हणजे साध्या अर्थात सांगायचं झालं की तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असेल आणि तुमच्याकडे तन मन धनाने ते काम करण्याची इच्छा होत नसेल किंवा अंतर्मनाने तुमचं ते कामात लक्षच लागत नसेल, तर तुमचं विजन मिशन युनियनला या काहीच अर्थ नाही. त्यामुळे कोणत्या पण फील्डमध्ये एक विजन असण्यासोबत विजन सोबत तुमचं विजन तर आहेच, त्यासोबत तुमचं मिशन असायला हवं, त्यासोबत तुमचं युनियन असायला हवं, आणि शेवटचा टप्पा म्हणजे तुमचं डेडिकेशन अँड एक्झिक्युशन हवं. त्यावर आपण पुढे सक्सेस होत चालतो. मग हे तुमचं राजकीय फील्ड सुद्धा त्याला अपवाद ठरत नाही. आम्ही पूर्ण जळगाव शहराची एक ब्ल्यू प्रिंट घेऊन या ठिकाणी उतरलेलो आहोत. मग ते तुमचं शिक्षणाच्या बाबतीत असेल, तुमच्या आरोग्याच्या बाबतीत असेल, तुमच्या पर्यटनाच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या रोजगाराच्या बाबतीत असेल, हे सगळे पैलू एकत्र करून आम्ही जळगाव शहरासाठी जास्तीत जास्त पद्धतीने चांगलं काय देता येईल, जळगावच्या नागरिकांना चांगलं काय देता येईल, जेणेकरून जळगावचा सर्वांगीण विकास होईल, हा पूर्ण ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे. मग तुमचं एक सांगायचं झालं तर तुमचं आज बांबोरी पुलापासून तर आपण आज जो हा फोरवे गेला आहे खोटेनगरपासून तर कालिका मातापर्यंतचा, तो आपण नाशिकच्या धर्तीवर जसा पूर्ण फ्लायओव्हर जो बनलेला आहे तर तसा आपल्याला बनवता आला असता. एक्झाम्पल झालं तर बांबोरी पुलापासून आपण तो फ्लायओव्हर घेऊन डायरेक्ट आपण कालिका माता चौकात किंवा पुढे तरसोड फाट्याजवळ तो उतरवता आला असता. यांनी काय होईल, यांनी आपल्याला 2-3 प्रकारचे बेनिफिट त्या ठिकाणी बघायला मिळाले असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फ्लायओव्हरच्या खाली जी तुमची स्पेस वापरायला मिळेल त्या ठिकाणी तुमचे छोटे छोटे रोजगार धंदे तयार झाले असतील. उदाहरणं द्यायचं झालं तर तुमचं भाजीपालावाले असतील, तुमचं पाणीपुरीवाले असतील, तुमचे फुलहारवाले असतील, हे रोजगार धंदे त्या ठिकाणी तयार झाले असते. त्यानंतर तुमचं जळगाव महानगरपालिकेला एक उत्पन्नाचं स्रोत त्या ठिकाणून तयार झालं असतं. ते उत्पन्नाच्या स्रोतामागे आपण मग विविध विकास कामासाठी आपल्याला ते यूज करता आलं असतं. त्यानंतर तुमचं पार्किंगची समस्या त्या ठिकाणी मिटली असती. जे रात्रीच्या वेळेस गाड्या आपल्या रस्त्यावर लागतात त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क करू शकलो असतो. हे अनेक प्रकारचं. त्यानंतर तुमच्या अजून ट्रॅफिकची समस्या तुमची मिटली असती. ट्रॅफिक फ्लायओव्हरवरून बाकीची डायव्हर्ट झाली असती आणि ज्यांना शहरात यायचंय ते खालून त्यांनी वापर केला असता. हा विजन घेऊन आपण जर तो हायवे पूर्ण फ्लायओव्हर बनवला असता तर त्याचा खूप मोठा फरक, त्याचा खूप मोठा परिणाम आपल्याला जळगाव शहरावरती बघायला मिळाला असता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जळगाव शहराचं सौंदर्य अजून खुलून त्या ठिकाणी दिसलं असतं. त्यासोबतच आपण बघतोय की जळगाव शहरात अजून एक समस्या तोंड वर करायला लागली. ती सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या. म्हणजे कंजेशन, रस्त्यावर कंजेशन व्हायला लागलंय. मग आपण त्याच्यावर काय करू शकतो, तर आपण त्याच्यावर एक वेगवेगळे पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. मग आपल्याकडे जे पहिले आपण आज स्पॉट व्हेरीफाय करायचे की कोणता रोड जास्त यूज होतो, मग त्या जो रोड जास्त यूज होतो त्याची ट्रॅफिक आपल्याला डिवाइड कशी करता येईल. मग एक्झाम्पल देण्याचं झालं तर आपलं गणेश कॉलनीपासून तर कोर्ट चौकपर्यंतचा रोड जास्त यूज होतो, परत कोर्ट चौकपासून तर चित्रा चौकपर्यंतचा रोड जास्त यूज होतो. मग आपल्या तिथली ट्रॅफिक डिवाइड करायला आपण तिथून गणेश कॉलनीपासून एक फ्लायओव्हर ब्रिज करू शकतो का, जो डायरेक्ट चित्रा चौकात उतरेल, किंवा मग आपण इकडं बस स्टँड पासून एक ब्रिज करून डायरेक्ट टावर चौकात उतरवता येईल का. ज्यामुळे काय होईल, आपण पुढचं 10 वर्षाचं प्लॅनिंग आतापासून सुरुवात करू.
पण हे प्लॅनिंग 10 वर्षाचं प्लॅनिंग कोणी करायला तयारच नाही ना. जो तो आजचं बघतोय, पण इन फ्युचर आपल्याला काय करायचंय ते आज कोणी बघायला तयार नाही. त्यामुळे मला वाटतं आपल्याला फुटपाथ नवीन तयार करता येईल का, जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. जे स्कूलचे आपले मुलं असतात त्यांना रस्ता क्रॉसिंगसाठी ते यूज होतील. त्यामुळे असं बहुतेक करून आपण ही सगळी व्यवस्थित प्लॅनिंग करून एक जळगाव शहराचं चांगलं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. आता मी तुम्हाला सांगतोय की व्यवस्थित प्लॅनिंग नाही, नियोजन नाही, त्याच्यामुळे शहराचं नुकसान होतंय. याचं साधन सरळ उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला पुढचं एक आपल्या रोजच्या जे सामान्य नागरिकांशी अडचणी भविष्यात येणारी त्याचा एक मी तुम्हाला पॉईंट या ठिकाणी क्लिअर करून देतो. आता झालं काय, अमृत 1 फेजमध्ये तुमचं अर्ध शहर अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या ठिकाणी झालं, ज्याला आपण मलनिस्सरण योजना म्हणतो, भुयारी मलनिस्सरण योजना. आता झालं काय, सेकंड फेजमध्ये परत अमृत जो राहिलेला पार्ट आहे शहराचा, त्या शहराच्या पार्टमध्ये भुयारी मलनिस्सरण योजना या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे. आणि फक्त प्रस्तावित नसून तर त्याचं काम सुद्धा म्हणजे टेक्निकल काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. मग झालं काय, त्यानंतर तुमचं गणेश कॉलनीचा जो इकडचा भाग आहे, मग तुमचं गणेश कॉलनी असेल, पिंपराळ असेल, शिव कॉलनी असेल, तुमचं दादावाळे असेल, निमखेडे असेल, हरेविठ्ठल नगर असेल, खंडराव नगर असेल, हा पूर्ण परिसर येणाऱ्या काळात अंडरग्राऊंडच्या सिवेजसाठी फुटणार आहेत. ह्या परिसरात जवळजवळ 50 ते 100 कोटीचे रस्ते ऑलरेडी बनून तयार झाले आणि तयार होऊन 1 वर्ष होत नाही तोपर्यंत परत ते रस्ते फुटणार आहेत. नियोजनच नाही ना कुठं, कोणामध्ये नियोजन नाही, नगरपालिकेचं PWDचं कोऑर्डिनेशन नाही. त्यामुळे हे सगळं जळगाव शहराचं नुकसान होतंय ना. आणि आज जो निधी आपला राज्य सरकारकडून मिळाला, भविष्यात तो आपल्याला मिळेल याची शाश्वती नाही. एकदा तुमचे रस्ते फुटले, परत 1 ते 1.5 वर्षात राज्य शासन थोडे आपल्याला परत निधी देईल रस्ते बनवण्यासाठी. शासन डायरेक्ट आपल्याला सांगेल ना की तुम्हाला 1 वर्ष अगोदर तर रस्ते बनवण्यासाठी निधी दिला आणि परत 1.5-2 वर्षांनी तुम्हाला कसं काय निधी द्यायचा. त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग झालं पाहिजे, व्यवस्थित नियोजन झालं पाहिजे. हा सगळ्यात मोठा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. अशा विविध गोष्टी ज्याच्यावर आपण जळगावसाठी काहीतरी काम करू शकतो. मग तुमचं तिच्यात छोटे छोटे गार्डन्स असतील, ज्या ठिकाणी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत एकत्र येऊन त्यांचं फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी त्यांना मदत होईल. त्यानंतर तुमच्या छोट्या छोट्या रेडिक्स असतील, लायब्ररी असतील, ज्याच्यामध्ये फक्त मनगटात ताकद असून उपयोग नाही, तर ते मनगटाच्या ताकदसोबत आपल्या मस्तकात ताकद कशी जाईल आपण हा विचार केला पाहिजे. त्यासोबत आपण छोट्या छोट्या जिम कशा उभारू शकतो, जेणेकरून तरुणांना एक फिजिकल फिटनेसचं क्रेज आपण निर्माण करू शकू. असं भरपूर आहे. त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण आपण जे आज पूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळतं की बचत गटाच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारे अजून कर्ज किंवा त्यांच्या उद्योगधंद्यांसाठी आपल्याला अजून उभारी कशी देता येईल, हा सगळं प्रयत्न आपण प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आपण करू आणि सगळं नागरिकांच्या सहकार्याने एक चांगलं जळगाव शहराचं एक वेगळी दिशा देण्याचं काम राज्याला आपण या ठिकाणी करू शकतो. शेवटी एकच सांगतो कि सिर्फ शोर खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ शोर खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि हालात बदलने चाहिए. धन्यवाद. धन्यवाद दादा. आमच्या सर्व प्रश्नांना तुम्ही दिलखुलासपणे व अभ्यासपूर्वक उत्तर दिले, तर त्यासाठी संपूर्ण विचार मंथनच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.